तर पुन्हा एकदा संघराज आयुष्यमान संघराज प्रल्हादजी शिंदे यांचे प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव आहेत. किती नंबरचे सर तुम्ही सांगा? 6 नंबरचे चिरंजीव आहेत. खूप समाधान वाटलं. घरामध्ये आलो, आता स्वतः घरामध्ये आहे, जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही निघालोय. तर जाता जाता म्हटलं मिलिंद दादांना वगैरे सर्वांना शिंदेशाहीला भेटून जाऊ. तर संघ हे भेटले बाहेर, समर्थक वगैरे आम्हाला भेटले, त्यांची मुलाखत झाली. आता आम्ही निघालोय. तर खरं ह्या शिंदेशाहीनं खूप काही दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? पैसा वगैरे काय धन दौलत वगैरे असं काय नाही आहे, परंतु जे प्रबोधन, महामानवांचे विचार, फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाई, माता अहिल्यादेवी होळकर या महामानवांचे, महामातांचे विचार आपल्या हृदयामध्ये गीत गायनाच्या माध्यमातून भेटले. या पिढीतला हा चमकता एक सितारा आपल्या सोबत आहे. यांच्या मंगलकामना आपल्या सोबत आहेत. शिंदेशाहीनं आपल्याला मंगलकामना दिलेल्या आहेत की गीत गायनाच्या माध्यमातून आपण हा संघर्ष कधीच हारायचा नाही. म्हणून जय भीम, जय शिवराय आणि जय संविधान हे महत्वाचं आहे. तर थँक्यू सो मच. भेटलो, आपल्याला समाधान वाटलं, जेवण झालं, पोट भरून छान वाटलंय. बाल माझ्यासोबत आहेत, ते सुद्धा खूप छान गातात आणि त्यांचा सुद्धा आवाज छान आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये माझं एक गाणं रिलीज होतंय, त्याच्यामध्ये कदाचित सर असतील किंवा एक गाणं तर मी रिलीज करणारच आहे. पण सरांसोबत जर मला चान्स भेटला तर नक्कीच मी यांच्यासोबत गीत गाणं नक्की. मग अशी एक कोणतं गीत तुम्ही गुणगुण केलं काहीतरी, मला वाटतं असू दे, की विठ्ठलांचं गीत होतं कोणतं मला वाटतं पंढरपुरात वाजत थोडस होऊन जाऊ दे. दादांचं गाणं आहे सोंग दुखण्याचं आणून घेते पलंगावर ताणून पहा, बाजारात तुझे नामावानी तेव्हा बसतोय मसाला कुटीत ग नवरा माझ्या मुठीत ग नवरा माझ्या मुठीत ग नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग. मुठीत काय ठेवू नका, दादाने आम्हाला जे दिले तेवढं. तर माझ्या माता बघितली आपल्या, कारण व्यसनापासून आपल्याला अलिप्त राहायचं म्हणजे मंडळीचं ऐकलंच पाहिजे. खूप छान आहे. असे खूप काही किस्से आपण अजून ऐकणारच आहोत. तर ठीक आहे, थँक्यू सो मच. आवडला तर लाईक नक्की. थँक्यू.